मित्रांनो, थोडक्यात आपल्याशी हितगुज करतो. मित्रांनो, सर्वसाधारण आपण स्वतःचे जीवन जगत असताना घरात, समाजात किंवा आपण ज्या ज्या ठिकाणी दिवसभरात कार्य करतो त्या ठिकाणी आपण विचार कशा पद्धतीने करतो आणि आपण ज्या पद्धतीने विचार करतो, ज्या पद्धतीने बोलतो, तसेच फळ आपल्याला कळत नकळत मिळत असतं. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी एक अतिशय परिणामकारक पुस्तक लिहिलेले आहे. मित्रांनो, ब्रह्मांड शक्तीचा नियम आहे. आपण जसे बोलतो, जसा विचार करतो, जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला त्याचप्रमाणे फळ मिळत असतं, परंतु आपलं ते लक्षात येत नाही. मित्रांनो, या पुस्तकात अतिशय मोलाचे मार्गदर्शन आपल्याला आपल्या जीवनासाठी निश्चित मिळणार आहे. हे पुस्तक मी ॲमेझॉनवरून मागवलेले आहे आणि हे पुस्तक वाचल्यानंतर मला अतिशय आनंद प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, या पुस्तकाचे नाव आहे आपके अवचेतन मन की शक्ती. आपके अवचेतन मन की शक्ती. मित्रांनो, आपल्याला ज्या वेळेस आपण जो विचार करतो तेच आपल्याशी घडतं आणि जास्तीत जास्त प्रमाणात मित्रांनो, आपण जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये नको आहे, मित्रांनो, जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला जे आपल्या जीवनात नको आहे तेच आपण जास्त प्रमाणात बोलतो आणि तोच आपण आपल्या मनामध्ये जास्त प्रमाणात विचार करतो. म्हणून आकर्षणचा सिद्धांत आहे, आपण जो विचार करतो, जे आपण बोलतो तेच आपल्याला मिळतं. आपण बऱ्याचदा म्हणतो, अरे यार, मला हे नको पाहिजे होते, पण आपण विचार कोणता केला? जे नको पाहिजे होते तोच आपण विचार केला. मित्रांनो, आपल्याला दोन माइंड आहे, एक सबकॉन्शियस माइंड आणि दुसरा कॉन्शियस माइंड. मित्रांनो, आपले हे दोन माइंड, या दोघांचा आपण जर सकारात्मक पद्धतीने सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड या दोघी माइंडचा आपण सकारात्मक पद्धतीने जर वापर केला, जे आपल्याला हवं आहे, जे आपल्याला पाहिजे आहे तेच जर आपण बोलत राहिलं, मनन चिंतन करत राहिलं, तर मित्रांनो, निश्चितपणे आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, हे पुस्तक ॲमेझॉनवरून आपण निश्चित मागवा. या पुस्तकाची लिंक माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्यासाठी लिंक पाठवणार आहे आणि तुम्ही हे पुस्तक ॲमेझॉनवरून निश्चित मागवा. आपके अवचेतन मन की शक्ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती. आपल्या मनाची शक्तीचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा आणि आपले जीवन सुंदर कसे बनवायचे हेच या पुस्तकात दिलेले आहे. मित्रांनो, दुसरे एक पुस्तक आहे, यू कॅन हील युअर लाईफ. यू कॅन हील युअर लाईफ. मित्रांनो, आपल्याला यश, संपत्ती आणि आरोग्य मिळवून देणारे हे पुस्तक आहे. मित्रांनो, जर आपण या पुस्तकाचे सुद्धा वाचन केले तर आपल्याला आपल्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा आपण कशा पद्धतीने प्राप्त करायच्या, आपले आरोग्य आपण कशा पद्धतीने चांगले ठेवायचे, अनेक प्रकारचे मार्गदर्शन या पुस्तकात दिलेले आहे. ह्या पुस्तकाची लिंकसुद्धा मी आपल्याला माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
पाठवणार आहे. तुम्ही हे पुस्तक जर तुम्हाला ज्या वेळेस शक्य झाले त्यावेळेस हे पुस्तकसुद्धा मागवा आणि वाचन करा. मित्रांनो, यू कॅन हील युअर लाईफ. अतिशय मोलाचे मार्गदर्शन. मित्रांनो, मी अशा अनेक प्रकारचे सकारात्मक विचारांची पुस्तकांची वाचन करत असतो. वर्कआउट करतो, योगा करतो, ध्यान करतो आणि जास्तीत जास्त प्रमाणात मला जे हवं आहे तोच विचार करतो आणि तेच बोलतो. मला जे नको आहे तो विचार मी करतही नाही आणि शक्यतो मनामध्ये सुद्धा त्याचा विचार मी जास्त प्रमाणात करत नाही. जर कळत नकळत नकारात्मक विचार जर माझ्या मनामध्ये आले तर मी लगेच माझे डोळे बंद करतो, काही क्षण ध्यान करतो आणि नकारात्मक विचार बाहेर टाकतो आणि सकारात्मक विचार मनामध्ये लगेचच आणतो. कारण मित्रांनो, जवळजवळ 3 वर्षापासून मी वर्कआउट, योगा, ध्यान आणि मेडिटेशन करतो आणि अशा प्रकारचे सकारात्मक विचारांची पुस्तकांची वाचन करतो. मित्रांनो, आपल्याला जे हवं आहे तेच बोला, स्वतःबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल. आणि मित्रांनो, जर एक तत्व आपण पाळले तर आपण निश्चितच सुखी राहू शकतो. मित्रांनो, ज्या ज्या वेळेस आपल्याला जर कोणी सल्ला विचारला तरच त्याला सल्ला द्या, नाहीतर फुकटचा सल्ला देत बसू नका. फुकटचा सल्ला दिल्यामुळे आपले संबंध खराब होत असतात. म्हणून जर आपल्याला कोणी सल्ला विचारला तरच त्याला सल्ला द्या. फुकटचा सल्ला दिल्यामुळे संबंध कशा पद्धतीने खराब होतात याचं थोडक्यात उदाहरण सांगतो. मित्रांनो, आपले समाजामध्ये जवळचे मित्र असतात, नातेगोती असतात, बरोबर. मग आपण कधी कधी फुकटचा सल्ला द्यायला जातो आणि फुकटचा सल्ला कोणाला तरी राग येतो, मात्र ती व्यक्ती आपल्यापासून दुरावते. म्हणून आपल्याला जर कोणी सल्ला विचारला तरच सल्ला द्यायचा. मित्रांनो, मी स्वतः घेतलेला अनुभव म्हणून मी आपल्याला सांगत आहे. कारण जर आपल्याला आपले संबंध जुळवून ठेवायचे असतील तर आपण फुकटचा सल्ला कुणाला द्यायचा नाही. मित्रांनो, मी हे सर्व या पुस्तकांमधून शिकलेलो आहे, वाचलेलं आहे आणि माझ्या जीवनात मी जी शिदोरी सोबत ठेवलेली आहे अनुभवांची, त्या शिदोरीचा वापर आणि माझ्या मनामध्ये आणि माझ्यात असलेले सुप्त गुण, या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मी माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलवर नियमितपणे अनेक प्रकारचे विविध प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, मी व्हिडिओ बनवण्यासाठी एक बोया माईक, सॅमसंग 12 मोबाईल आणि ट्रायपॉड ॲमेझॉनवरून मागवलेला आहे आणि या साहित्याचा वापर मी व्हिडिओ बनवण्यासाठी करत असतो. या तीनही साहित्यांची लिंक मी आपल्याला ॲमेझॉनची माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक पाठवणार आहे. जर आपल्याला व्हिडिओ बनवायचे असतील, आपल्या सुप्त कलागुणांना वाव द्यायचा असेल तर निश्चितच तुम्ही बोया माईक, ट्रायपॉड आणि मोबाईल मागवू शकतात आणि आपल्याला आपल्या मनातील सुप्त कलागुणांना वाव देऊ शकतात. मित्रांनो, यूट्यूब चॅनल म्हणजे आपले स्वतःचे एक प्लॅटफॉर्म. आपल्याला कोणत्याही प्रकारचं बाहेर समाजात स्टेज मागायला जायची गरज नाही. आपण आपल्या घरीच आपल्या सुप्त कलागुणांना वाव देऊ शकतो. मित्रांनो, आपण आपल्या घरीच आपल्या सुप्त कलागुणांना वाव देऊ शकतो आणि चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवून समाजामध्ये फूल नाही तर फुलाची पाकळी ज्ञान वाटप आपण करू शकतो. म्हणून जर आपल्याला व्हिडिओ बनवायचे असतील तर आपण निश्चितच चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवा आणि समाजामध्ये फूल नाही तर फुलाची पाकळी ज्ञान वाटा.
ज्ञान वाटल्याने आपले ज्ञान वाढत असतं.